हरे कृष्णा. शरद पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या ह्या पौर्णिमेचे काय विशेष महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया. अश्विन महिन्यात येणारी शुक्ल पक्षातली ही पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा अशी म्हणून ओळखली जाते आणि आजच्याच पौर्णिमेला आपण दूध गरम करून ते दूध चंद्राला दाखवून मग ते प्राशन करतो. तर याचे काय महत्त्व आहे तेही जाणून घेऊया. जेव्हा समुद्र मंथन झाले आणि समुद्रातून अमृत कलश घेऊन धन्वंतरी जेव्हा बाहेर आले त्यावेळेला विष्णूंनी सुंदर असे मोहिनी रूप धारण केले आणि ते अमृत सर्व देवांना दिले. त्या अमृतातून थोडे अमृत जेव्हा उरले तेव्हा सर्व देवांनी हे ठरवले की हे अमृत आपण चंद्राला देऊया आणि त्यानंतर तो अमृत कलश हा चंद्राकडे हस्तांतरित झाला. त्यामुळे चंद्राचे अजून एक नाव आहे सुधाकर. आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो आणि त्याच्या 16 कलांनी तो आज बहरलेलाही असतो. म्हणूनच आजच्या दिवशी चंद्र हा अमृतकणांचा वर्षाव पृथ्वी तलावर करत असतो. त्यामुळेच आपण आज चंद्राला दूध दाखवून मग ते दूध पित असतो, जे की आपल्या शरीरासाठी आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक ठरतं. त्यानंतरच इथून पुढे शरद ऋतूची चाहूल लागते. शरद ऋतू हा पित्तवर्धक असतो आणि दूध हे पित्तशामक असतं, म्हणूनही आपण दूध पितो. आजच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंना, पांढऱ्या वस्त्रांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद.